गुड मॉर्निंग आणि जय शिवराय. आज पँगॉक टू उमिंगला जाणार आहे. उमिंगला हे सगळ्यात हायेस्ट हिल स्टेशन आहे आणि ते जवळपास 19,000च्या पुढं आहे. आणि प्रिशा पण 2 वर्षाची आहे आणि तिला घेऊन आम्ही जाणार आहे. आमच्या तिथे पूर्ण चॅलेंजेस असणार आहे. तर बघू काय होतं आहे. आत्ता जस्ट ब्रेकफास्ट केला आहे. आता वाजले तिथं 8:30 आणि रात्री -6पर्यंत गेलो होतो. इथं खूप थंडी होती. इथं झोप पण लागली नाही. आता ब्रेकफास्ट झाला आहे. आता बाकीचे करतात आहेत आणि झालं की मग आपण निघू. गुड मॉर्निंग. गाडी आपण आता कोल्ड स्टार्ट करून ठेवू कारण थंडी खूप होती. जरा वेळ स्टार्टर मारून ठेवून देऊ आपण. गाडी पण स्टार्ट व्हायला जरा त्रास द्यायला लागली, पण स्टार्ट झाली पण ती थोडा वायबल व्हायला लागली आता. आणि काल रात्री इथं स्नोफॉल पण झाला होता, तेव्हा गाडी पूर्ण हे झाली असेल, गार झाली असेल. एक्स्ट्रा पाय देतो मी तरी आवाज काय चेंज होत नाही. गाडी बघा कशी दूर सोडायला लागली. आता आम्ही निघालो इथून हॉटेलवरून. जवळपास 200 किलोमीटर आहे आजचा प्रवास. बघू किती वेळ लागतोय. काय करा आता. लवकर मग आणि पुढे काय अजून आणि आता इथं फोटोशूट करणार आहे सगळेजण. अजून बाकीच्या गाड्या येतात. काय म्हणतो? काय नाही चाललंय. आज खूपच थंडी होती पण. हो -6. फोटोशूट करून झाले. आता आम्ही इथून निघालो आहे. ते आता आम्हाला इंडियाच्या शेवटचं गावात घेऊन जाणार आहेत. तिथून पुढं चायना चालू होते. चला मी तुम्हाला पण दाखवतो. आत्ताच मागं 3:08चं शूट झालं होतं. तो पॉईंट केला पण त्याचं शूट करता नाही आलं. ह्या पँगॉक लेकचा 30% भाग इंडियात आहे आणि 70% भाग चायनामध्ये आहे. ह्या पाणी पण थोडं असं खारट आहे.
ह्या डोंगराच्या पलीकडे चायनाची बॉर्डर चालू होती. क्योंकि हम नो मैंस लैंड में है अभी सनी भाई. यहाँ पे ना है ना बोट वगैरह के बने होते हैं यहाँ पे रेकी करने के लिए. सागर भाई कसा आहे? एकदम मस्त. बॉर्डर पार करायची आहे का? आप अपनी लेफ्ट में देख सकते हो जो आपको पेंगोंग लेक का लेती हुई दिखती है मिड में. ठीक है, वो आपका फिर चाइना क्रॉस मतलब चाइना की साइड को पेंगोंग लेक डाइवर्ट हो चुके हैं वहाँ से. ऑन योर लेफ्ट यू कैन सी द एंड ऑफ पेंगोंग लेक है ऑन द साइड ऑफ इंडिया. अब वो कन्वर्ट डाइवर्ट होकर दैट इज गोइंग टू द चाइना साइड. सागर भाई कार्ड नेट है क्या आपके ऊपर? जय हिंद एवरीवन. भारत माता की जय. एंड फिर देखो जो एरिया अब हम लोग ना विजिट करेंगे ना ये आपके ना सबसे कम हैबिटेट में ये प्लेसेस है पूरे वर्ल्ड में. ठीक है, और जो लोग यहाँ पे रहते हैं ना उनको सल्यूट है. मतलब कि लाइक इतने हाई एल्टीट्यूड पे सर्वाइव करना ऐसे प्लेसेस पे बहुत डिफिकल्ट होता है सर. एब्सोल्युटली. वंदे मातरम. सल्यूट. वंदे मातरम. कॉपी बस आ जाए. पर आगे कर लो कॉन्वर्स हम लेकर आते हैं फोन. आगे कर लो आगे लाइन अप करवा लो, आगे पार्क करवा लो. तब तक बायो ब्रेक भी ले लेंगे जिसने लेना होगा. यहाँ पे ना लेडीज वॉशरूम है. ठीक है, क्विक कॉल जस्ट फॉर 5 मिनट्स. कॉपी तरी वॉशरूम इथं बघा असे आर्मीचे बंकर्स बनवलेत आणि समोर चायनाच्या बॉर्डर पास में है. चायनावर लक्ष ठेवण्यासाठी इथं बंकर बनवले असे दिसतात का तुम्हाला? ये जो सामने वाले सारे एरियाज हैं ना, ये आपका बॉर्डर एरिया है. मतलब कि जो सामने वाले माउंटेन दिख रहे हैं ना, ठीक है, वैसे ये नो मैंस लैंड है ना. और लाइक यहाँ पे ना ये आपके चाइना वाले भी यहाँ पे है और ना इंडिया वाले भी.
एंड गाइस अभी हम लोग ना रिजांगला पहुंचने वाले हैं, ठीक है ना। तो सारे एक साथ में एंटर करेंगे, पूरा ग्रुप हम होगा अंदर वॉर मेमोरियल पे, है ना, क्योंकि वो लाइक ना एक ग्रुप को एक आर्मी पर्सनल ना वहाँ पे अटेंड करता है, ठीक है। इनोवा कमिंग, इनोवा। आता आम्ही रेझांगला मेमोरियलच्या इथं व्हिजिट करणार आहोत. हाँ तुम कैश है तेरे पास? आपल्या इंडियाच्या रिलेटेड काहीतरी त्यांचं इथं हे आहे. पॉकेट में है। आपण आज जाऊन चेक करू. में नहीं है. आय होप त्यांनी आतमध्ये शूटिंगला अलाउड केलं असेल. 10 max. 12, 10, 12, 20 मैक्सिमम टाइम आपके पास है. गाइस अभी हम लोग हैं अपना रिजांगला वॉर मेमोरियल में, है ना, नियर टू चाइना बॉर्डर. ये जो माउंटेन्स आप अभी स्पॉट करे हो ना, ये सारा अपनी चाइना बॉर्डर है ना. बाकी आपका इस साइड पे अपने वॉर मेमोरियल है ये, ठीक है. बाकी आपको आर्मी वाले ना ज़्यादा अच्छे से ब्रीफ करेंगे अंदर की कैसे कैसे माउंटेन रेंजेस कैसे कैसे डिवाइडेड है ना, कहाँ कहाँ चेक पोस्ट है. ओके यस थँक्यू सर. इथं इंडिया चायनाचं वॉरबद्दल माहिती सांगणार. राइट वाले में चाइना का मैप वाले इंडिया का सर. यहाँ पर हमारी फ्लैग मीटिंग होती है सर, बॉर्डर पर्सन मीटिंग. हे समोर तुम्ही बघताय तिथं इंडिया आणि चायनाची आर्मी मिटिंग तिथं होत असते. इथून ते फेसले घेतात काय घ्यायचं असेल त्यांना, डिसिजन काय घ्यायचं ते इथून घेतात ते. आणि पलीकडचं सगळं चायनाचं आहे. सॉरी तिथं आपल्याला काही जास्त शूट करता नाही आलं, कारण आर्मीने अलाउड नव्हतं केलं आपल्याला तिथं शूट करायला. आपको कैसे पता है कि गलती भी तो हो सकती है? ये जो हाई एल्टीट्यूड में रहते हैं ना, तो we are moving, Marshal.
चायना बॉर्डरमध्ये असल्यामुळे चायनाचं टायमिंग आपल्याला ते दाखवतं ते मोबाईलमध्ये. ह्या पलीकडं पूर्ण चायना आहे. यहाँ पे अपने इंडियन भी बंकर्स बने होंगे. यस सर यहाँ इंडियन के बंकर्स हैं. बाकी हमें कल भी दिखेंगे. आर्मी एरिया तो हमें हर जगह मिलेंगे. आपण फार चायनाच्या बॉर्डरपासून चालू आहे आणि आपल्या फोनमध्ये पण चायनाचंच टायमिंग दाखवत आहे. आता 5:45 दाखवत आहे. ये जो नए नए रोड्स बन रहे हैं ये मेनली टूरिज्म के लिए नहीं है. ये सबसे पहले आर्मी के लिए बनाए जा रहे हैं कि वो इजीली इधर उधर जा सके, कनेक्टिविटी हो सके हर जगह. आप ले सकते हो. टायमिंग दाखवत त्याचा इंडियाचं टायमिंग दाखवत आहे बघा. मागाची 5:45 वाजत होते. आत्ता बघा इंडियाचं टायमिंग दाखवायला लागलं. इथे आपल्याला बघा भरपूर सारे बंकर्स दिसतील इंडियन आर्मीजचे. कारण का इथनं चायनाची बॉर्डर खूपच जवळ आहे. जो ये आपका डेमचोपम विलेज है ना, ये आपका लास्ट विलेज पड़ता है पूरे लेह लद्दाख टेरिटरी में ना. और लाइक इसके बाद आपका चाइना ही है सारा. गाइस ये अपना इंडो चाइना बॉर्डर पे ना जो लास्ट विलेज है चौक ना. यहाँ से जो भी आप ये ऊपर देख रहे हो, ठीक है, ये सारे चाइनीज बंकर है. और इस साइड आपके इंडियन बंकर है. ऊपर देखो, ये देखो, ये सारे बॉस टावर्स है ऊपर. देखो पूरे माउंटेन पे बॉस टावर्स है. हमले में वो है ना मशीन भी है. समोरचा तुम्ही डोंगर बघता हा पूर्ण चायना आहे आणि त्यांची पण बंकर इथं कुठेतरी असतील आणि आपल्या इथं वरती आहे. शेवटचं विलेज आहे. ह्याच्या पुढं चायना चालू होते. हे बघा. समोरचा तुम्ही बघता डोंगर हा पण चायनामध्ये पलीकडे मोठा आहे. मोड़ दो गाड़ी. आता येतो फक्त त्यांनी आम्हाला शेवटचं गाव दाखवण्यासाठी आणलं होतं. हे इंडियातलं शेवटचं गाडी येतो ह्याच्या पुढं चायना चालू होईल सगळं. पूजाच्या मोबाईलमध्ये पण आत्ता 6:30 दाखवत आहे. इंडियन माझ्यामध्ये बघितलं तर 3:30 वाजले असतील. कारण आता आपण चायना बॉर्डरला असल्यामुळं त्यांचं टायमिंग इथं दाखवत आहे. माझं हे बाळ 2 वर्षाचं असतानाच एवढं फिरलंय. मस्ती करत करत चाललंय तिथं सगळं. उमिंगला पास तिथं जाणार आहे. हायेस्ट इंडियन हायेस्ट तिथं आपण गाडी घेऊन जाऊ शकतो. ते डेस्टिनेशन आहे. 19,000च्या वरती काहीतरी आहे ते. आता तिथे गेल्यावरच कळेल किती एक्झॅक्टली आहे ते.
न्यूट्रल करके 4x हाई डालना ना कॉपी। नहीं सर 4x4 नहीं यूज करना है और 4x4 हर कार्ड में आप चलते हुए भी डाल सकते हो। ओनली हाई 4H 4 लो नहीं डालना और 4 लो की जरूरत भी नहीं है ना 4H की जरूरत है अभी। लोड ले रही है क्लच प्लेट 4 हाई डाल दो 4 हाई डाल दो। गाड़ी कौन सी है अब सही चल रही है 4 हाई पे। कॉपी 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 किसी को भी जरूरत पड़े 4H ऑन रनिंग भी चला सकते हो आप। आपण आत्ता पोचलो आहे सगळ्यात हायेस्ट 19,024 इथं तुम्हाला दिसेल आणि माझ्या 2 चिमुकल्या पण इथं आल्यात आणि त्यांना काही त्रास पण नाही झाला. वर्ल्ड हायेस्टमध्ये माझी प्रिशा पण आली आहे. सगळ्यात हायेस्ट होते प्रिशाला घेऊन आणि जास्त वेळ थांबणार नाही कारण की तिला त्रास झाला तर आम्हाला काही होऊन जाईल. आम्ही इथं 5-10 मिनिटं थांबलो. म्हणलं आता खाली जाऊ. इथं फोटो काढायचे होते पण प्रिशाला जातो का प्रिशाला आणि सौम्याला जरा जब यहाँ से आप एग्जिट लोगे ना आप नीचे नीचे जाना. नीचे एक कैफे स्पॉट होगा. कैफे स्पॉट के पास हम लाइन अप करेंगे. जिनका हो रहा है वो नीचे चल जाओ. तिला खूप थंडी भरून आली त्यामुळे ती काही गाडी उतरली नाही. पण आता आम्ही इथून निघतो जरासं खाली कारण की ऑक्सिजनचं कधी काय होऊ शकतं सांगू शकत नाही. स्टील सुशांतला हे 2 सर्टिफिकेट भेटलेलं आहे. एक स्वप्न आपलं पूर्ण झालं. वर्ल्ड हायेस्ट हिल स्टेशनला आपण आलोय. शब्दाबद्दल मला सांगू शकत नाही पण खूप असं भारी वाटतंय आणि इथं थंडी पण खूप आहे. वारं इतकं गार वारा सुटलंय हात पूर्ण गारठून गेला जातं माझे. जेव्हा आम्ही तो शिंकोला पासला गेलो होतो तेव्हा जरासा त्रास झाला होता या तिघांना पण पूजाला सौम्या आणि प्रिशाला. पण आज सगळ्यात हायेस्टला गेलो पण तिघांना पण नाही त्रास झाला. मला वाटलं तर काय ना काय ऑक्सिजन कॅन द्यावं लागतं काय पण तसं काय झालं नाही. म्हणजे सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केला. फक्त वारं जास्त असल्यामुळे फक्त सौम्या खाली उतरले नाही. ती म्हणली नाही नाही मला न्यायचं खाली. मग ठीक आहे म्हणलं. आता खाली चाललं खाली एका कॅफेमध्ये जाऊन थांबायचं आहे. मग तिथं चहा ते घेऊ आपण. फिलिंग्स एकदम ग्रेट आहेत की आपण हे आपल्या स्वतःच्या गाडीने इथपर्यंत आलो आहे. हे जे तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही. इथले गॅग बघा. आता आम्ही चाललोय हरनेला. इथून जवळपास एक 60-70 किलोमीटर आहे आणि गाडीचा ॲव्हरेज 139 किलोमीटर जायला असं लागतोय. डिझेल आपल्याला बघावं लागेल कुठे भेटते का. गाड़ी तो जी सुबह
माझी गाडी तर अडकता बसली. सागर भाऊची गाडी आता ही फॉर्च्युनर अडकली इथं. आता हीच आम्ही काढतोय. ही फॉर्च्युनर आता अडकली आहे. ही 4x4 आहे का नाही, त्यामुळे ती अडकली आहे. आता ह्यालाच रेस्क्यू करायचा आहे. स्कॉर्पिओ पण अडकली मध्येच. आजचा दिवस चांगलाच आमचा चाललाय. मैं करूं हे पुढे रोड. निकल गई फॉर्च्यूनर शायद. बरोबर चाललं. काय प्रेशर. हॉटेल आता इथं दाखवतंय. पुढचे हॉटेल हॉटच यार समय इथं पण. हा ना जो स्लो आलेला चला आपलं आता हॉटेल आलं आहे आणि ह्याची मेमरी पण फुल झाली आहे, त्यामुळं काही रेकॉर्डिंग करता येणार नाही. सकाळी तुम्हाला फ्रेशमध्ये पूर्ण रेकॉर्डिंग करून दाखवू. वाराचा आवाज आपलं हॉटेल आलं आहे आता. दोघी झोपल्या रे, पण तिच्या वाटत कंटिन्यू पाय दुखायला लागले.